माळ्यांचं एक दुखणं आहे. माळ्यांकडून नेतृत्व धनगर समाजाकडे चाललंय, त्यांच्या पोटात हे बघा दुखतंय. 450 जातींचा हा प्रवर्ग आहे. हां. 450 जातींच्या परत अस्मिता, देवधर्म, देवदेवा, रीती रिवाज, परंपरा, रूढी, त्यांचे प्रेरणापुरुष हे वेगवेगळे. आणि ही सगळी गोष्ट घडत असताना लक्ष्मण हाकेंनी कुठल्याही माईकसमोर, कुठल्याही मिटिंगमध्ये, कुठल्याही सभेमध्ये, कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये असं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही. आता दुसरी गोष्ट, मला जे काही माझ्या तोंडी घातलं गेलं हे 2, 3, 4 शब्द एकमेकाला जोडून वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या गोष्टी मांडण्यात आलेल्या असं आहेत. तुम्ही म्हटलं नाही. असं म्हटलं नाही, असं म्हटलं तुम्ही की असं मला- म्हटलं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण भुजबळ साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आणि महात्मा ज्योतिबा फुले हे तर माझे ऊर्जास्थळ आहेत. मी महात्मा ज्योतिबा फुलेंना मी प्रथम नाही, प्रमाण महात्मा मानतो. फुले कशाला याच्यात आणूया आपण. मी म्हणतो की सध्या नेतृत्व जे आहे ओबीसी चळवळींचं तुम्ही मान्य करा ना. हे प्रामुख्याने ज्या मोठ्या जातींकडेच आहेत. माळी समाजाकडे नेतृत्व आहे मोठ्या प्रमाणात, धनगर समाजाकडे आहेत, पंजारी समाजाकडे आहेत ओबीसींचं नेतृत्व. तर तुम्ही जर म्हटलं असेल तर त्यात तुम्ही म्हणायचा मागे विषयच जाताय नाही. का? हे बघा मला कुठे मायक्रोबीसींकडे हे बघा नेतृत्व? मी 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 चळवळ लढणारा कार्यकर्ता आहे. मला आमच्या समोरचं आव्हान आहे की या 300-400 जाती ह्या क्लासमध्ये कशा आणायच्या आणि पुढं कसं जायचं, हे भलं मोठं आव्हान आहे. आणि असं आव्हान असताना गेल्या 4-5 वर्षापासून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत आम्ही रात्रंदिवस हे काम करत असताना असं बेजबाबदार वक्तव्य लक्ष्मण हाके कसं काय करू शकेल. आणि मुळात प्रश्न असा उरतो की कुठून तरी असं चोरून किंवा कुठल्या प्रायव्हेट जेवत असतानाचं वगैरे असं आपण सहज म्हणतो ना, प्रियांकाकडं नेतृत्व असतं तर अजून शार्पनेस असतं. कॉमन मॅन आहे आणि कॉमन भाषेमध्ये बोलतो. याचा त्या माणसाचा असा अर्थ नव्हता की राहुल गांधी असं आहे तसं आहे. कॉमन मॅन सहज व्यक्त होतो ना. तुम्ही नेतृत्व करतात नाही का, चळवळीचं नेतृत्व करतात, तुमच्याकडनं असं विधान येणं हे जबाबदार शक्यच नाही. हे शक्यच बरं, नाही. ठीक आहे. तुम्ही आता अमान्य कराल. आणखी सांगतो मग, तुम्ही मधल्या काळात म्हटलं की मंत्री करा, गृहमंत्री किंवा अर्थमंत्री व्हायचं. हे बघा पत्रकारांनी मला प्रश्न विचारला हां. की तुम्ही एवढं आंदोलन उभं केलंय, आता सत्ता आली आणि तुमचा इन्फ्लुएन्स आहे असं सगळेजण बोलतात, तर मग तुम्हाला आमदार व्हायला आवडेल का. अरे आमदार काय व्हायचंय, अरे अर्ध्या लोकसंख्येचा वैस आमदार काय बोलताय. म्हटलं द्यायचंच असेल तर जबाबदार मंत्रीपद द्या ना. म्हटलं म्हणजे मला द्या असं म्हणण्याचा अर्थ नव्हता. माझ्या ओबीसी क्राऊडच्या मनामध्ये आपणही परिवर्तनामधले प्रमुख हिस्सेदार आहोत. तर आपल्या लोकांचे काही प्रश्न सुटण्यासाठी जर महत्त्वाचं खातं मिळणार, ही भावना आहे ना, भावना व्यक्त करू नये का. तर मी काय आतंकवादी आहे का, मी कुठला गुन्हेगार आहे का, मला कुठलं काही घेता येत नाही का, काय विषय.